यंदा गुढीपाडव्याला हे पाच शुभ रंग चुकूनही या रंगाची साडी गुढीपाडव्याला गुढीसाठी घेऊ नका किंवा आपण देखील या रंगाची साडी नेसू नये. गुढीपाडवा 2026 मध्ये 19 मार्चमध्ये साजरा केला जाणार आहे. यंदा अमावस्या तिथी 18 तारखेला चालू होत आहे आणि 19 तारखेला पहाटे संपत आहे. त्यामुळे गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय? 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन व्यवसायाची, नवीन धंद्याची सुरुवात केली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही, परंतु आपल्याला गुढी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर उभारायची असते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला चैत्र प्रतिपदा प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. आपल्याला आता या दिवशी चैत्र प्रतिपदा ही सकाळी 6:55 सुरू होणार आहे. त्यामुळे गुढी देखील 6:55 उभा करायची आहे. या दिवशी आपण लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद, गोमतीर्थ, गंगाजल याचप्रमाणे कडुलिंबाची 2 पाने टाकून त्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे. दरवाजाला आंब्याची तोरण लावायची आहेत. दारात रांगोळी काढून आपल्याला गुढी उभा करायची आहे. गुढी तुम्ही 6:55 पासून 8-8:30 पर्यंत उभा करायची आहे. भर दुपारी आपल्याला 11-12 या दरम्यान गुढी उभा करायची नसते. जोपर्यंत कोवळं ऊन असतं तोपर्यंत गुढी उभा करायची असते. आता या दिवशी आपल्याला शुभ रंग घालायचा अतिशय महत्त्व आहे. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूचा वापर करायचा आहे. नवीन बांबू आणा, जुना असेल तर स्वच्छ पुसून घ्या, साफ करून घ्या. त्यानंतर गुढी उभारताना उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी लावा. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे ठेवले जाते. गुढीचा बांबू त्यावर उभा केला जातो. गुढीचा बांबू पाटावर छान वस्त्र टाकून त्यावर उभा केला जातो. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद, कुंकू, फुले वाहून गुढी उतरली जाते.